किंवा एखाद्या पोरीला पोरांना नाकारलं म्हणून तू मरत असेल तर तुम्ही साल्या हो माईच्या पोटात मेलेले बरे. प्रेमापोटी तुम्ही मरत असाल ना, प्रेम काही नाही या जगात. सध्या प्रेम म्हणजे ॲज अ फिजिकल अट्रॅक्शन, हे भवानीनं पण आणि या तरतुंब्यांना पण लक्षात घ्यायचं. ह्या प्रेमापोटी स्वतःला संपवायचं नाही. स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, मोठं व्हा, कलेक्टर व्हा, लाईन लागेल तुमच्या मागं. पोरीला पण विनंती आहे, एसटी आहे PSI आहे, अरे लाईन लागल. तुझ्या रंगानं तुझ्या रूपानं तुला नाकारलं त्याचं दुःख बापाला होतंय, पण तू एखाद्या पदावर जाय, त्या पदासाठी लाख लोक तयार होतात. हे लव यू फॅक्टर काही नाही. 25 वर्षाच्या मायबापानं स्वतःच्या हाडाचं काळ केलं, रक्ताचं पाणी केलं, त्या मायबापानं जगवलं, ते प्रेम तुला आठवलं नाही. आणि एखादा भिकार सोड तुला नुसतं मेसेज करते, गोड गोड बोलतंय, ती तुझ्यासाठी प्रेम समजती, तर तुम्ही पोटात मेलेले हरामखोरांवर. बिअरचा खप वाढवण्यासाठी सरकारची समिती चांगली गोष्ट आहे. हा, लवकर बिअरचे भाव कमी करा. मी आणि पोरग मग सोबतच बसतो. पहिलेच आम्ही क्लासची फीस देऊ, ट्युशनची फीस देऊ, शाळेची फीस देऊ, बेजार आहेत. तेवढंच जराशी बिअरची किंमत कमी झाली तर आमच्या लेकरासाठी बरं होईल. म्हणजे लेकरू ते बी पेईल, मला एखादा घोट पाचिल. बरोबर आहे. चांगलं काम करायला तुमच्या या कामासाठी भरभरून शुभेच्छा. आणि तुमचे हे भंगार चाळे काऊन? आता तू एवढी चांगली आहे, शेतात काम कर, नसल अभ्यास कर, माझ्याकडे क्लासला आहे, मी शिकवतो, दिसायला बी चांगली आहे बापा, है ना. तू ह्यामुळे 4-5 पोरं तरी एक्स्ट्रा क्लासला येतील. आणि मग एवढं करून तू काय काम करायली? हे जंगली रमी पी, पैसे लागले म्हणा आपण. अरे सुधरा रे, एवढे जिंकले म्हणे ना 2500 रुपये. हे पा काय कारण काय हे. पहिले तो कभी कभी गम था, अरे झोपेत मेराला बारा तू दलिंदरा. ह्या परभणीत घटना, पोरीसाठी मारता तुम्ही. 9 आत्महत्या एका महिन्यात, 9 आत्महत्या. कारण काय? काहीच नाही. ब्रेकअप, ती सोडून गेली. त्याच्यानंतर कोणाकडे तरी पाहिले, लाईफची तुलना केली. आपल्याकडे जे आहे त्याच्यात समाधान म्हणा. आज माझ्याकडे क्रेट आहे, मला एखादा भिकार चोट म्हणून इनोवा घे. अरे पण माझ्याकडे क्रेट आहे, कोणाकडे भाऊ इंडिका नाही ना, तिच्याकडे पाहून मी जागावं लागेल ना. माझ्याकडे काय आहे? बुलेट आहे, मी स्प्लेंडर वाल्याकडे पाहून जगायचं समाधान आहे ना. मी जर मोठ्याकडे पाहिलं, बिनाका मी बोकांडीवर घेणार, माझ्या मनात तळमळ लागणार, आहे त्या प्रमाणापेक्षा जास्त मेहनत घेणार, आट्या घेणार, कांगणेसर मेले नाही. तुलना करायची नाही. ईश्वरानं एवढं छान आयुष्य दिले, ते गुन्ह्या गोविंदानं जगायचं.